लोकांचा त्रास होतो का? तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही. तुम्हाला मराठी शिकणं हे अनिवार्य आहे, मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे, कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे. अंदर वीडियो नहीं निकाल सकते। निकल सकते हैं, गवर्नमेंट का रूल निकल सकते हैं। अरे बैंक के अंदर वीडियो नहीं निकाले जा सकते। नमस्कार, मी अशोक कुटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका अध्यक्ष. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की सर्व शासकीय तसेच सर्व खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. जिथं ग्राहकांशी थेट संपर्क येतो तिथं अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि कागदोपत्री सगळीकडे जो काय आहे बँकांमध्ये तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो. काय तुमचं काय मत आहे याच्यावर? मराठीत बोला. मराठीत बोला. नाही येत मराठी. इतनी मराठी तुम नहीं आती, समझ क्यों? में क्या है? का नाही येत? बँकेचं नाव यायला मराठी पाहिजे काम ना. करा. मराठी यायला पाहिजे ना. शासन निर्णय आहे की इथं मराठी आली पाहिजे. तुमचं थेट ग्राहकांशी जिथं संपर्क येतो तुम्हाला तिथं मराठी आली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी ही आलीच पाहिजे. तुम्हाला मराठी शिकायची मानसिकता जर नसेल तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालते तिथं तुम्ही जाऊन काम करू शकता. कळलं मी काय बोललो? तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस बसेल काम करायला. बँकेचं नाव स्थानिक महाराष्ट्र आहे, मराठी. तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही, तुम्ही आमची आता समजा इथे एखादा तुमच्याशी एखादा तुमचा जो ग्राहक आहे तो तुमच्याशी संवाद करायला आला आणि तुम्हाला तो जो काय बोलतोय ते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय बोलताय ते त्याला समजत नसेल तर काय करणार? ते लोक त्याला म्हणा घरी निघून जा, हिंदीत बोल म्हणणार. तसेच बोलतात ते लोक. आता मॅडम नाही का बोलले मेरे को नहीं आती. आता तुमच्या त्या मॅडम आमच्याशी बोलल्या की मेरे को मराठी नाही आती. मग जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला तो तुमच्याशी बोलायला आला तर तुमचं आणि त्यांचं संभाषण जर एकमेकाला कळत नसेल तर त्याचा व्यवहार कसा करणार पुढं? सर जी किसी का काम नहीं हुआ क्या, ऐसा कुछ है तो बताइए मुझे। नाही, नाही. कंप्लेंट अशा किती अशा भरपूर कंप्लेंट आहेत. कंप्लेंट आहे. अशा भरपूर कंप्लेंट आहेत. अशा भरपूर तक्रारी आहेत. कंप्लेंट आने के बाद आप अपने चेंजेस करेंगे क्या? मराठी लोक का पैसा बैंक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आज आम्ही प्रेमाने इथं बोलतोय. उद्यापासून तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही. मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता. तो मार खाऊनच जाणार आहे. तुम्हाला मराठी शिकणं हे अनिवार्य आहे, मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे, कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे. आणि आपली राज्यभाषा आहे मराठी. जर बँकांमध्ये मराठीचा वापर करावा असा शासनाचा निर्णय आहे. तुम्हाला जर बोलता येत नसेल मराठी तर मग आमचे ग्राहक दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र बँक आहे दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार, कम्प्लीट कसा होणार? तुमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांना समजा काही खरेदी करायची, त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल, समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल कसं काय शक्य आहे? आता या बँकेच्या बाहेर सगळे बोर्ड आहे ना इंग्लिश मध्ये. कसं काय कोणाला कळणार ते इथं सगळे इथं 99% लोक मराठी आहेत. त्यांना कसं काय कळणार? कोणाला कळणार इंग्लिश? वयस्कर लोक पेन्शन घ्यायला ज्या म्हातारे सर जी आप येतात ऐसे बता रहे जैसे मैंने किया सारा। अरे बैंक चल रहा है इतना बड़ा, मान लीजिए ऑल इंडिया में। तुम्ही अरे, आप बँक मॅनेजर आहे ना, तुमच्यापासून चालू करा. तुम्ही मॅनेजरला तर आलंच पाहिजे मराठी. असं बोलतो की तुला कळतच नाही. मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे. ठीक आहे मी किसलिए हो रहा है सर जी? हा काय इतना aggressive किसलिए हो रहा है? अग्रेसिव्ह मराठी बोलायला ऐका ना कस्टमर लोकांचा त्रास होतो का? मराठी